कोकण ट्रिप करायची आहे पण बजेट किती लागेल माहित नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण खर्च सांगतो। नमस्कार, मी आन्या आणि हा आहे व्हायरल कोकण व्हायरल गोष्टी एपिसोड 4। आमच्या 3 दिवसाच्या कोकण ट्रिपचा टोटल खर्च आला 25,350 रुपये। आमचा प्रवास आयल्यानगर ते मालवण असा होता आणि आम्ही टोटल होतो 7 मित्र, म्हणजे पर पर्सन साधारण 3,500 ते 5,500 इतका खर्च आला। थोडा फरक डिझेल आणि शेअर मुळे आहे। डिझेलचा खर्च साधारण 9,600 जो 6 लोकांनी शेअर केला, म्हणजे पर पर्सन 1,600 रुपये। स्टे साठी आम्ही दिले 6,300, 7 लोकांसाठी खूप रिजनेबल ऑप्शन होता। बाकी खर्चात होतं नाश्ता, लंच, डिनर आणि लोकल फूड, सोबतच चिकन थाळी आणि मच्छी थाळी, टोटली वर्थ इट। ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी साठी कायाकिंग पर पर्सन 200 रुपये, 7 लोकांसाठी शेअर करून। बोट राईड टोटल 4,500 रुपये, ज्यामध्ये डॉल्फिन, लाईट हाऊस, म्हातारीची चूळ आणि बाकी व्हायरल स्पॉट कव्हर झाले। आणि सिंधुदुर्ग किल्ला तिकीट आणि गाईड चार्जेस वेगळे, म्हणजे पूर्ण कोकण ट्रिप स्टे, फूड, ट्रॅव्हल आणि ऍडव्हेंचर मिळून ही ट्रिप इझिली 4,000 ते 5,000 पर पर्सन मध्ये करू शकतात। जर तुम्ही कोकण ट्रिप प्लॅन करत असाल तर कमेंट करा कोकण, मी तुम्हाला 3 दिवसाचे कोकण ट्रिपचं पूर्ण गायडन्स आणि लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करेल।